नमस्कार, मी विलास बडे। संध्याकाळचे 6 वाजलेत। या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रासाठी यंदाच्या आठवड्याची सुरुवात महत्त्वाच्या घडामोडींनी झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। निवडणुकांच्या तोंडावर राजकीय घडामोडींना आता चांगलाच वेग आलेला आहे। भेटींचा सिलसिला सुरू आहे। तर तिकडे काँग्रेस लोकसभेसाठी दक्षिण मुंबई मतदारसंघातून मिलिंद देवरा तर दक्षिण मध्य मुंबईसाठी एकनाथ गायकवाडांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालेला आहे। युतीच्या चर्चेचं गुऱ्हाळ सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी उद्धव ठाकरेंशी फोनवरून चर्चा केली। तसंच ते संध्याकाळी ठाकरे सिनेमाच्या निमित्तानं शिवसेनेनं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला देखील हजेरी लावणार असल्याचं कळतंय। तिकडे मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपावरून देखील राजकारण आता चांगलंच तापलेलं आहे। दरम्यान लातूरमध्ये उभ्या राज्याला सुन्न करणारी घटना घडली आहे। तिथं आईच्या चितेशेजारी मुलानं जाळून घेऊन आयुष्य संपवलंय, आत्महत्या केली आहे। राजकीय आणि इतर महत्त्वाच्या गदारोळात महाराष्ट्राच्या संस्कृतीचं प्रतीक मानल्या जाणाऱ्या जत्रांची दखल न घेणं उचित ठरणार नाही। सोलापुरात सिद्धरामेश्वराच्या जत्रेला लाखो भाविकांनी मोठी गर्दी केली आहे, तर देशभरात मकर संक्रांतीची जय्यत तयारी सुरू आहे। तर आज दिवसभरातल्या या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत आणि आपण सविस्तरपणे या सगळ्या बातम्या बघूयात। गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाची झळ काही केल्या संपताना दिसत नाहीये। संप मिटवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीनं बैठक घेऊन सीलबंद अहवाल सादर करावा असे आदेश उच्च न्यायालयाने दिलेत। उद्या दुपारी 3 वाजता पुन्हा एकदा बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। दरम्यान आजच्या सुनावणीच्या दरम्यान उच्च न्यायालयानं संप पुकारणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुनावलंय। एकीकडे बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावरून उच्च न्यायालयात युक्तिवाद सुरू असताना राजकारणात देखील चांगलाच ऊत आलाय। विरोधी पक्षांनी शिवसेनेवर आसूड ओढला असताना भाजप मात्र मूग गिळून गप्प का असा सवाल देखील विचारला जातोय। दरम्यान बेस्टच्या संपावर चर्चा करण्यासाठी वर्षावर दाखल झालेले राज ठाकरे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून अवघ्या 4 मिनिटात बाहेर पडले। त्यामुळे राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांशी काय चर्चा केली हा देखील संशोधनाचा विषय बनलाय। तसंच मनसेनं कोस्टल रोडचं काम थांबवण्याचा प्रयत्न करत आंदोलन केलं। या सगळ्या गदारोळात भरडला जातोय तो सर्वसामान्य मुंबईकर, कारण मुंबईकरांचे हाल 7 दिवसांपासून आजही सुरू आहे। दरम्यान सुनावणीच्या नंतर बेस्ट कामगार संघटनेचे महासचिव शशांक राव यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे जाणून घेऊया। पहिल्यांदाच मी आपल्या माध्यमातून मुंबईकरांना होणाऱ्या त्रासासाठी दिलगिरी व्यक्त करतो आणि जे पहिल्या दिवसापासून आपण सांगत आहोत हे सर्व ज्या 3 प्रमुख मागण्या आहेत ते फार गरजेच्या मागण्या आहेत। आज 14-15 हजारामध्ये आमचा कामगार काम करत आहे। 2007 नंतर भरती झालेला, त्याला त्याचं घर चालवता येत नाही। तसंच विलिनीकरणाचा जो मुद्दा आहे तो एकूण BSTचा जगण्यासाठी फार गरजेचा आहे। मुंबईकर जनतेला व्यवस्थित सेवा मिळावी याच्यासाठी सुद्धा तो गरजेचा मुद्दा आहे। आणि त्यानंतर मागणीपत्र जे सादर केलेलं आहे त्याच्यावर सुद्धा, कारण की पगार येणाऱ्या काळामध्ये वाढले पाहिजेत, तो दृष्टिकोन आहे। आणि आज मी माननीय उच्च न्यायालयाचा आभारी आहे।